इचलकरंजी महानगरपालिकेची 6वी सर्वसाधारण सभा आज झाली. या सभेत 10 विषय घेण्यात आले. यावेळी नगरसेवक संजय तेलनाडे यांनी कचऱ्याच्या समस्येवर प्रश्न उपस्थित करताच ऐनवेळच्या विषयामध्ये हा विषय घेण्यात येणार नाही, असं महापौर उदय धातुंडे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे महापौर धातुंडे आणि नगरसेवक संजय तेलनाडे यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर संजय तेलनाडे यांनी सभात्याग केला. सभा सुरू असताना विषयपत्रिका वाचनावेळी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात अनेकदा वादावादीचे प्रकार घडले. विरोधी पक्षनेते उदय पाटील यांनी सभागृहामध्ये विरोधकांना बोलू दिले जात नाही, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप केला. यावेळी रणजित जाधव, अमर जाधव यांनीही प्रश्न उपस्थित केले. यावेळी भाजपच्या 2 नगरसेवकांमध्येच जुंपल्याचं चित्र दिसून आलं. भाजपमधील हळवणकर गटाचे नगरसेवक प्रदीप धोत्रे यांनी त्यांच्या प्रभागातील प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्याच प्रभागातील आवाडे गटाचे नगरसेवक राजू बोंद्रे यांनी त्यांना थांबवलं. यामुळे दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. यावेळी महापौरांनी मध्यस्थी करून दोघांना शांत राहण्यास सांगितलं. त्यानंतर पुन्हा सभा सुरू करण्यात आली. तानाजी पोवार यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व नगरसेवक इथं येतात, त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार असल्याचं सांगितलं. यावेळी आयुक्त पल्लवी पाटील यांनी सर्व नगरसेवकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. हे सभागृह सगळ्यांसाठी असून सगळ्यांनी आपले प्रश्न मांडावेत असं त्यांनी सांगितलं. अखेर गोंधळाच्या वातावरणातच महापालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली, पण जनतेचे प्रश्न मात्र काही सुटले नाहीत.